ही जी मुलं आली की आता जे सगळे इकडे आता परफॉर्म करणार आहेत हे कुठेतरी पुढे ऑलिम्पिक मध्ये किंवा त्याच्याहून पुढे कुठेतरी गेले पाहिजेत। या गोष्टीसाठी आम्ही सगळे राजकारणाची काय मंडळी आहोत ते सगळं काय सहकार्य तुम्हाला सगळ्यांना करायला कधी तयार आहोत, कारण का हीच पिढी हीच लोक आपल्या महाराष्ट्राचं नाव उद्या जर देशामध्ये आणि जगात जर न्यायचं असेल तर हीच लोक हीच मुलं उद्या घेऊ शकतात या गोष्टीची मला खात्री आहे। आज कार्यक्रमाचं आयोजन एवढं सुंदर झालेलं आहे। तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मालवणमध्ये आलेला आहात। एक इकडचा लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं सगळ्यांचं मी इथे स्वागत करतो। इथे मालवणमध्ये आलात तुम्ही सगळे मालवणी जेवण खा, आमचं हे सगळं निसर्ग बघा आणि इकडे जेवढं काही म्हणजे खर्च करून जाता येईल तेवढं सगळं खर्च करून जा। छत्रपती शिवाजी महाराज की जय। ओके चला समुद्र रेस गेली 52 वर्ष सनफ्रॉड टू गेटवे ऑफ इंडिया मुंबईला होते आणि 52 वर्ष ती 2008 पर्यंत होत होती। 2008 साली जेव्हा अतिरेने हल्ला केला त्यामुळे गव्हर्नमेंटने परमिशन देणं बंद केलं आणि त्यामुळे ती रेस बंद पडली। त्यावेळेला मग ह्या मुलांचं समुद्राशी हे होणार नाही या हेतूने त्यांना परत प्रॅक्टिस व्हावी आणि समुद्र रेस व्हावी म्हणून राजू पालकरांनी इनिशिएटिव्ह घेतला आणि आम्ही मालवणमध्ये तेव्हा 2010 साली पहिली रेस घेतली आणि तेव्हा आम्हाला 2010 मध्ये किती तेव्हा पार्टिसिपंट किती होते? 2010 मध्ये तेव्हा जवळजवळ 250 ते 300 पार्टिसिपेंट होते। त्याच्या दुसऱ्या वर्षी आम्हाला जवळजवळ 600 होते आणि यावर्षी कदाच्या वरती विक्रमी रेकॉर्ड झालेला आहे आणि एवढी मुलं इथे येत आहेत। इनफॅक्ट आम्हाला नुसतं आपल्या राज्यातून नाही राज्याच्या बाहेरून म्हणजे बिहार गुजरात कर्नाटकमधनं सुद्धा लोकांच्या फॉर्म्स आणि पैसे आलेले आहेत। ते म्हणतात साहेब आम्हाला उतरा द्या, पण ही राज्यस्तरीय स्पर्धा असल्यामुळे आम्हाला त्यांना परमिशन देता येत नाही। प्राइजही देऊ नका, आम्हाला पोहायला द्या, आम्हाला हा आनंद लुटायचा आहे। पुढच्या वर्षापासून आपण ते नियोजन चांगलं करू म्हणजे इतरही लोक येतील त्यांनाही या सगळ्या गोष्टींमध्ये कसा सामावून घ्यायचं त्याचं प्रॉपर नियोजन करू आपण।